त्यावेळेपासूनच मी ऐकलेलं होतं की इथं जे कार्य होतं ते लोकांच्या एकीने आणि शाळेचे शिक्षक यांच्या समन्वयाने. त्यानंतर मला एक आनंद झाला की मी ज्यावेळेस केंद्रीय प्रमुख झालो त्यावेळेला 7 ते 8 वर्ष या केंद्राचा मला ज्यावेळेस प्रभाग चार्ज आला त्यावेळेला मी या शाळेकडे पाहत आलो. तर या शाळेचं कौतुक एवढ्यासाठी करेन की फक्त खेळ किंवा याच्यामध्ये नसून तर ही शाळा कायमची गुणवत्तेत आहे. आणि गुणवत्तेत असताना या शाळेला जे जे शिक्षक लाभले, जे पालकांचं सहकार्य आहे ते यशस्वीपणे पार पडलं. मी कोणावर टीका करणार नाही, टिप्पणी करणार नाही. इंटरनॅशनल शाळा पण निर्माण झाली होती किंवा या ठिकाणी आणखीन शाळा निर्माण झाल्या, परंतु या आपल्या असणारी घरटवाडी शाळा जिल्ह्यामध्ये कुठेही गेल्यानंतर वेंदूर घरटवाडी शाळा म्हटल्यानंतर त्या शाळेचं नाव लौकिक हे तुम्ही सगळ्या लोकांनी राखलेलं आहे. त्याबद्दल मी लोकांनाही सॅल्यूट करेन शिक्षण विभागामार्फत. आणि आताची फळी सांगता तर मी तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी मला विस्तार अधिकारी प्रमोशन मिळालं आणि मी त्यावेळेला सुद्धा जूनच्या 30 तारखेला म्हणजे 15 जून पासून जी शाळा सुरू झाली त्यावेळेला पुन्हा एकदा आवर्जून मी या ठिकाणी भेट दिली होती. आणि या प्रशाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय शिंदे सर उपस्थित होतेच आणि सर्व माझा स्टाफ आहे तो. त्यामध्ये एक आणखी आनंदाची भर पडली की या ठिकाणी प्रभू हंबर्डे सर हे एक अतिशय लौकिकचा माणूस, आपल्याला इंटरनॅशनल शाळा होती तिथला एक मोहरा इथे लाभलाय. त्यांनी सुद्धा मी त्यांना आज जाताना प्रेरणा सांगेन या ठिकाणी की कायम त्याही पेक्षा आगे बढ़ो, हम तुम्हारे सब लोग साथ है. आणि यशस्वी करून दाखवायचं त्यावेळेला पुन्हा मी येईल. कारण काय गेल्या वेळेला शिंदे सरांनी मला सांगितलं होतं मागच्या बाजूला सुद्धा आता आम्ही डेव्हलपिंग करतोय, या ठिकाणी डेव्हलपिंग करतोय. तर त्यावेळेला मला सहज बोलून गेले तुम्हाला त्यावेळेला पाहिला या. आणि योगायोग असा काल मला 3 निमंत्रणं होती, पण यांनी 2 दिवसापूर्वी निमंत्रण आमच्या वेंदूर घरटवाडीत यायचं आहे. 75व्या महोत्सवाला मी इथे उपस्थित होतो. आणि आता या असणारा वर्धापन 76वा दिन आपला इथं आपला सुरू आहे. याला म्हणाले की आम्ही काय बदल थोडा केलाय तो पाहिलाय. मी त्यांना शब्द देऊन टाकला. देवघर हायस्कूलचे माझ्या त्या केंद्रातील यांनी मला आवर्जून आज बोलवलं होतं की तुम्ही उपस्थित राहा. त्याच्यानंतर माझे मूळगाव खामशेत तिथल्यानी पण बोलवलं, पण मी त्यांना सॉरी म्हणालो. मी एक शब्द देऊन मोकळा झालो, आता बदलणार नाही. मला का या लोकांची युनिटी एकी शाळा म्हणजे एक समाजाचं असणारं उत्कृष्ट प्रतीक आहे की तुम्ही गावात कोण आला तर तुमच्या शाळेत येतो. ही शाळा तुमची बघितल्यावर तुमचा गाव कसा आहे ते ओळखलं जातो. आणि हे तुम्ही कायम राखले आणि शेवटपर्यंत साथ करा. आणि माझे या ठिकाणी शिंदे सर, सूर्यवंशी सर, हंबर्डे सर आणि जोशी मॅडम यांना कायम या शाळेचं शिष्यवृत्तीमध्ये असतील, विविध उपक्रमामध्ये ही शाळा अग्रेसर आहे. तशीच कायम राखण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात. लोकांनी त्यांना सहकार्य करा आणि आदर्श शाळेसाठी पुरस्कार यावर्षी जाहीर करा आणि तो आपल्यालाच मिळाला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असणारे आपले उपसरपंच आणि अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन आणि गाव अध्यक्ष यांच्या मी मागच्या वेळेला पाहिलं होतं ना, आज सुद्धा आलो. ते पाहिलं तर मैदानाच्या वेळेला गुरुजी करतील कोण करतील नाही, स्वतः ते राखाडी त्यावेळेला टाकलेलं. ही जी भावना आहे ना ही फार महत्वाची आहे. माझं आहे मला करायला पाहिजे, तो कोण करायला पाहिजे असं नाही. हेच जर पुढे पुढे गेलं तर आम्ही चालू हा पुढे वारसा गुरुरूपी ज्ञानाचा वारसा म्हणेन. आणि विशेष म्हणजे या विद्यार्थी मित्रांमध्ये जे ऍक्टिव्हिटी सादरीकरण केले खूप मला भावले. ते दोन्ही पण त्यांनी एक योगाचं आणि हे सादरीकरण यासाठी या मुलांना माझ्याकडून 1000 रुपयाचा खाऊ मी मुख्याध्यापकांकडे देत आहे. आणि सर्वांना मी अभिनंदन करेन आणि मला इथे बोलण्याची संधी दिली, निमंत्रण केलं त्याबद्दल धन्यवाद मानतो. आणि तुम्हाला लोकांना सांगेन की मला आदर्श शाळेच्या वेळेला एकदा निश्चित तुम्ही यश मिळवा आणि सगळ्या परीने प्रयत्न मुख्याध्यापक आणि शिक्षक सांगतील ते तुम्ही ऐकून यशस्वी करून दाखवा ही माझ्या शुभेच्छा राहतील. आणि मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामस्थ, महिला, पुरुष, शाही कमिटी, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, कमिटी सदस्य सर्वांना या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो. आजचा जो कार्यक्रम केलेला आहे
ते उत्कृष्ट कार्यक्रम केले आहेत. त्यानंतर ही जी कमिटी आहे आता शालेय व्यवस्थापन समिती ही खूप चांगलं काम करत आहे आणि शाळेचा हा चेहरा मोहरा चेंज केलेला आहे. अशाच पद्धतीने पुढं करत राहू ही माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. यानंतर एक थोड्याच वेळाने महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम होणार आहे आणि रात्र ठीक 9 वाजता आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे.